प्रल्हादासी पिता करीतो जाचणी परितो स्मरे मनी नारायण। प्रल्हादाला एवढे मारण्याचे प्रयोग केले बापाने, पण प्रल्हादाचं भजन बंद होत नाही, म्हणून भगवान खांबातून प्रगट झाले, नरसिंह अवतार घेतला, हिरण्यकश्यपाचा वध केला आणि मग प्रल्हादाला विचारलं तुला काय पाहिजे ते सांग। प्रल्हादाने देवाला एका शब्दात उत्तर दिलं, माझ्या अंतकरणामध्ये कधीही मागण्याची वासना उत्पन्न होऊ देऊ नको, एवढं एकच मला दे। याला म्हणतात भक्त। आणि मी तुला तेव्हा सांगितलंय सत्ययुगामध्ये का मला तुझं काही नको, आणि तरी म्हणतोस मला माग माग माग। समजा मी मागायचा विचार केला तर तुझ्याकडं आहे तरी काय? काय मागू विठ्ठल धुरे, तुझ्याकडे आहे काय? कानातली कुंडलं मागितली असती पण ती कर्णाची घालून फिरतोस। मागो कुंडले करणीची तरी ती आणली कर्णाची। हो, तुझ्या डोक्यातला मुकुट मागितला असता पण तो तुझा आहे का? तो इंद्राने तुला दिलेला आहे। मागो मुकुट मातीचा तरी तो आणला इंद्राचा। तुझ्या पायातल्या पादुका सुद्धा तुझ्या नाही, त्या शेषाच्या घालून फिरतो। मागू पादुका चरणीच्या तरी त्या आणल्या शेषाच्या। मला तुझं काही नको देवा। शेवटी देवाने विशेष आग्रह केल्यानंतर नामदेव महाराजांनी विचार केला, ठीक आहे, देव जर मागा 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 असं कधीपासून जर म्हणतात तर आपण देवाकडे क्षेमाची मागणी करू। कसली? क्षेमाची मागणी करू। आणि म्हणून नामदेव महाराजांनी देवाकडे क्षेमाची मागणी केली। योग आणि क्षेम, योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्ताचं परिपालन। एखादी गोष्ट जीवनामध्ये न मिळणारी मिळणं याला म्हणायचं योग, आणि मिळालेली गोष्ट आपल्या जीवनामध्ये टिकून राहणं याला म्हणायचं क्षेम।